126 दिवसांमध्ये जवळपास 3.7 दशलक्ष किलोमीटर प्रवास केल्यानंतर इस्रोचा आदित्य L1 उपग्रह अखेर 6 जानेवारीला त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचला। एकदा उतरल्यावर सूर्याचं अधिक चांगल्या प्रकारे आकलन करण्यासाठी आदित्य L1 त्याच्या वेंटेज पॉइंट पासून वैज्ञानिक चाचण्या घ्यायला आता सुरुवात करेल। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया याबद्दलची सगळी माहिती। चौदाशे 75 किलोग्रॅम वजनाचा आदित्य L1 उपग्रह आपल्या सौरमालेतल्या सूर्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याच्या शेवटच्या वेंटेज पॉइंट म्हणजेच L1 पासून वैज्ञानिक चाचण्या घेत आहे। आदित्य L1 आपल्या गंतव्यस्थानाच्या अत्यंत जवळ पोहोचलेला होता आणि आता तर तो गंतव्यस्थानी पोहोचलेला आहे आणि इस्रोने दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारीला संध्याकाळी 4 च्या दरम्यान आदित्य L1 ला अंतिम कक्षेत यशस्वीरित्या ठेवण्यामध्ये यशही आलेलं आहे। पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या लॅग्रेंज पॉइंट 1 म्हणजेच L1 भोवतीची कक्षा हीच आता आदित्य L1चं पुढच्या 5 वर्षांसाठीचं घर असेल। आदित्य L1 ने आपल्या 126 दिवसांच्या प्रवासामध्ये जवळपास 3.7 दशलक्ष किलोमीटरचं अंतर कापलंय। गेल्या वर्षी 2 सप्टेंबर पासून आदित्य L1 चा हा प्रवास सुरू झालेला होता। इस्रोने दिलेल्या माहितीनुसार आदित्य L1 अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे आणि सूर्याची काही आश्चर्यकारक छायाचित्र आदित्य L1 ने याआधीच पाठवल्याने वैज्ञानिक सर्वेक्षण आणि परिणाम तपासण्याला आधीच सुरुवातही झालेली आहे। 63 मिनिटे आणि 20 सेकंदांच्या उड्डाण कालावधीनंतर आदित्य L1 ला पृथ्वीभोवती 235 बाय 19,500 किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये यशस्वीरित्या इंजेक्ट करण्यात आलं आणि त्यानंतर आदित्य L1 ने अनेक मनूवर्स केल्यानंतर सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या लॅग्रेंज पॉइंट 1 म्हणजेच L1 मध्ये स्वतःला यशस्वीपणे सेटही केलं। इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिकल्स आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या रेटिना म्हणजेच कोरोना सर्वात बाहेरच्या थरांचं निरीक्षण करण्यासाठी म्हणून आदित्य L1 मध्ये 7 पेलोड्स आहेत। आदित्य L1 मधल्या या 7 पेलोड्सच्या माध्यमातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री फ्लेअर आणि फ्लेअर ऍक्टिव्हिटीज आणि त्यांची वैशिष्ट्ये याबरोबरच अवकाशातल्या हवामानाची गतिशीलता म्हणजे ऍक्टिव्हिटी आणि कण आणि फील्ड्सच्या प्रसाराची समस्या समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती मिळणं अपेक्षित आहे। आदित्य L1 ला लॅग्रेंज 1 या पॉइंटवर स्थापित करून इस्रोने आपल्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवत एक इतिहास रचलाय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।